नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तारिणी मालिकेतील फातिमा म्हणजेच अभिनेत्री निकिता झेपालेची खरी जीवन कहाणी। अभिनेत्री निकिता झेपाले ही मराठी मनोरंजन विश्वातील एक उगवती आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे, जिने झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेत फातिमा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे। मूळची मुंबईची असलेल्या निकिताचा प्रायोगिक रंगभूमीपासून ते टीव्ही मालिका आणि चित्रपटापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेक्षणीय आणि थक्क करणारा आहे। निकिताने मुंबईतील महर्षी दयानंद कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले। कॉलेजमध्ये असतानाच तिची अभिनयाची आवड खऱ्या अर्थाने जोपासली गेली। तिने कॉलेजच्या MD नाट्यांगण आणि नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या। तिने बारमा या गाजलेल्या एकांकिकेत जानकी हे आव्हानात्मक पात्र साकारले होते, ज्यासाठी तिचे प्रचंड कौतुक झाले। याशिवाय डायन या हिंदी एकांकिकेत तुलसीची भूमिका साकारून तिने आपल्या अष्टपैलू अभिनयाची चुणूक दाखवली। झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेत तिने साकारलेली फातिमा ही भूमिका तिच्या करिअरला मोठी कलाटणी देणारी ठरली। थोडी रागीट तरी न्यायाची पक्की अशा स्वरूपाचे हे कणखर पात्र तिने अत्यंत सहजतेने आणि प्रभावीपणे पडद्यावर जिवंत केलं, ज्यामुळे ती घराघरात पोचली। टीव्ही मालिकांसोबत निकिताने चित्रपटांमध्येही पाऊल ठेवले आहे। तिने केदार शिंदे दिग्दर्शित एक नंबर या मराठी चित्रपटात काम करून मोठ्या पडद्यावर आपला अनुभव समृद्ध केला। निकिताने हिंदी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे। मणिकर्णिका फिल्म्सच्या भारत भाग्यविधाता या चित्रपटात ती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे, ज्याची पोस्टल झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली होती। निकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे रील्स व अभिनय कौशल्यामुळे तिचे हजारो फॉलोअर्स आहेत। अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून येऊन निव्वळ आपल्या अभिनयाच्या आणि मेहनतीच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तारिणी मालिकेतील फातिमा म्हणजेच अभिनेत्री निकिता झेपाले हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।